मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा. विविध चित्रपटांचं इंटिग्रेशन देखील आहे. डंका चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? कमाल एनर्जी मिळते तुम्हाला सगळ्यांकडनं आज. आणि आज तुमच्या चित्रपटाचं इंटिग्रेशन, तर त्याबद्दल सांगा. आजची काय काय एक्साइटमेंट आहे? एक्साइटमेंट तर खूपच आहे. एकतर सकाळ प्रीमियर सारख्या मोठ्या उत्सव सोहळ्यात, पुरस्कार सोहळ्यात आम्हाला सहभागी करून घेतलं, याबद्दल खूप आभारी आहे मी. आणि खूप छान आहे, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि डंका हा खूप प्रेमाने बनवलेला आम्ही एक चित्रपट आहे, तो आता प्रदर्शित होतो, याचा आनंद आहे. आम्ही खूप प्रेमाने, तन्मयतेने, खूप मनापासून हा सिनेमा केलेला आहे. आपण ज्या सध्या परिस्थितीत आहोत, चांगल्या वाईट भल्या बुऱ्या अशा परिस्थितीत एक पूर्णपणे सणसणीत मनोरंजन देणारा असा हा सिनेमा आहे. आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की आपल्या मातीशी जोडलेला, आपल्या प्रश्नांशी थोडा बहुत निगडीत असलेला, पण तरीही अत्यंत निखळ मनोरंजन करेल असा चित्रपट आम्ही केलाय, असं आम्हाला वाटतंय. आता पुढे त्याची इच्छा आहे. आता ह्या दोघांनी सांगितले त्याप्रमाणे नुसतंच नावावरती जाऊन चालणार नाही. डंका हरिनामाचा हा सध्या मगाशी अनिकेत म्हणाला की लोकांच्या श्रद्धा कुठेतरी थोड्याशा डळमळीत झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की या चित्रपटाच्या माध्यमातून, म्हणजे अगदी फक्त प्रत्येकामध्ये जसं एक सुष्ट माणूस असतो तसा एक दुष्ट माणूस असतो. सो त्या सुष्ट आणि दुष्टाची जी काही एक मारामारी दरवेळेला चाललेली असते आपली, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला कुठेतरी हात घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मनोरंजन आहे, म्हणजे हे असं नाहीये की काहीतरी प्रबोधनासोबतच इतकं निखळ मनोरंजन आहे या चित्रपटामध्ये. म्हणजे मला असं आमच्या लेखक मित्रांनी असं म्हटलं होतं की प्रार्थना जी आहे त्या प्रार्थनेबद्दल खूप छान म्हणाला होता. प्रार्थनेचा आणि देवाचा आणि धर्माचा कुठलाही काही संबंध नाही. प्रार्थना म्हणजे तुम्ही स्वतःशी केलेला संवाद, आणि प्रार्थना म्हणजे दरवेळी काहीतरी मागणंच असतं असं काही नाही. तर जेव्हा सगळं काही संपलंय असं आपल्याला वाटत असतं, त्याच वेळेला ज्याला पकडून माणूस पुन्हा उभा राहतो तो चिवट धागा म्हणजे प्रार्थना. तर आमच्या या चित्रपटाच्या माध्यमातून हा एक चिवट धागा आम्ही पकडण्याचा मनोरंजनासोबतच प्रयत्न केलेला आहे. निर्माता म्हणून मी हे सांगू इच्छितो इथे की ही सर्व टीम जी आहे यांच्यामध्ये सर्व जो सात्विक भाव पूर्ण चित्रपट सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत तो सर्व स्थायी भाव ठेवून सर्वांनी काम केलेलं आहे. आणि कुठे ना कुठे आजच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी लुप्त होत चालल्या आहे, तर भक्तीची शक्ती काय आहे, तर हे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांमध्ये आम्ही सांगण्याचा, संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी की आम्ही बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे 1 वर्ष आम्ही मागे पडलो होतो. मागच्या एकादशीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण काही कारणास्तव तो रिलीज होऊ शकला नाही. पण पूर्ण टीमनी, सर्व सहकार्यांनी, आमच्या पूर्ण टीमनी एकजुटीने त्याच्यामध्ये पेशन्स ठेवून आज आम्ही याचा निर्णय घेतला. आणि योगायोगाने, सुदैवाने आम्ही आता चित्रपट प्रदर्शित करण्याच्या आधी मागच्या 8-10 दिवसापूर्वी मंदिरातून मूर्ती परत मिळायला लागल्या. हे खूप मोठे शुभ संकेत, आम्हाला ईश्वरी संकेत आहे. 2 वर्ष आम्ही थांबल्याची ईश्वराने दिलेली पावती आहे. हे आम्ही करत नसून विठुराय आमच्याकडून करून घेतो ही गोष्ट, असं मी सांगेन. मुळात मी स्वतः खूप एक्साइटेड आहे, कारण निखळ मनोरंजनाची मेजवानी पांडुरंगाच्या चरणी श्रद्धा अर्पण करून आम्ही सगळ्यांनी सुरू केली. आणि हे सगळे मातब्बर माऊली जे आमच्या सोबत आहेत त्यांच्याबरोबर मला पांडुरंगाची श्रद्धा करण्याची संधी मिळाली. आणि निर्माते सुद्धा, दिग्दर्शक सुद्धा आणि सगळे कलावंत सुद्धा कुठे ना कुठे वारकरी संप्रदायाशी बिलॉंग करतात. त्याच्यामुळे हा सिनेमा जरा थोडा जीव की प्राण सारखा आहे. आतुरतेने वाट बघतो, एवढंच सांगू शकेल. आणि एन्जॉय करा, आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्यापैकी कुणी ना कुणी लेखक आहे, दिग्दर्शक आहे, नाटक केलेलं आहे. तर लेखक दिग्दर्शक याचे श्रेयस जाधव आहेत, हे सांगणं गरजेचं आहे. आणि फक्त आम्ही या सिनेमात नाही आहोत, तर आमच्यासोबत किरण गायकवाड सुद्धा आहे, रसिका सुनील सुद्धा आहे, कबीर सिंग नावाचे साऊथ मधले ऍक्टर आहेत, ते सुद्धा या सिनेमात आहेत. त्यामुळे टीम म्हणून पुढे येणं आम्हाला अत्यंत गरजेचं वाटतं. शुभेच्छा चित्रपटासाठी देखील. आणि आजचा सोहळा छान एन्जॉय करा, हॅव फन. खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.